नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज या विषयातील बालविवाह एक सामाजिक समस्या, चाइल्ड मॅरेज वन ऑफ द सोशल प्रॉब्लेम्स या टॉपिकविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक MR जोशी, MA मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते. चला तर पाहूया बालविवाह एक सामाजिक समस्या, चाइल्ड मॅरेज वन ऑफ द सोशल प्रॉब्लेम्स. प्रस्तावना. बालविवाह ही भारतातील आणि जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित असलेली एक गंभीर सामाजिक समस्या आहे. ही प्रथा प्राचीन काळापासून अस्तित्वात असली तरी आजच्या युगातही ती पूर्णतः नष्ट झालेली नाही. बालविवाह म्हणजे कायद्याने निर्धारित केलेल्या वयाच्या आधीच मुलामुलींचा विवाह लावून देणे होय. भारतात मुलींसाठी किमान विवाह वय 18 वर्ष आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. तरी काही भागांमध्ये सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे हा प्रघात आजही सुरू आहे. बालविवाहाची संकल्पना आणि त्याचे स्वरूप. बालविवाह म्हणजे अल्पवयीन मुलगा किंवा मुलीचा विवाह पार पाडणे. विविध ठिकाणी याचे स्वरूप वेगवेगळे असते. जबरदस्तीने केलेला विवाह, घरच्यांनी जबरदस्तीने लावून दिलेला विवाह यामध्ये येतो. समाज मान्यता प्राप्त विवाह, कुटुंबाच्या दबावाखाली मुलांना तयार करून लावलेला विवाह, गुप्त विवाह, अत्यंत लहान वयात लावला गेलेला विवाह जो अनेकदा काही वर्षानंतर पूर्ण केला जातो. सांस्कृतिक विवाह, काही समाजांमध्ये पारंपरिक मान्यतेमुळे केले जाणाऱ्या विवाह याच्यामध्ये येतात. बालविवाहामुळे मुलामुलींचे बालपण हिरावले जाते आणि त्यांना वेळेच्या आधीच जबाबदारी स्वीकारावी लागते. बालविवाहाची कारणे. नंबर 1, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा. काही समाजामध्ये हा एक सांस्कृतिक रिवाज मानला जातो. लवकर लग्न म्हणजे चांगले नशीब ही चुकीची समजूत काही ठिकाणी आजही आहे. गरिबी आणि आर्थिक अडचणी. गरीब कुटुंबांना मुलींचे पालनपोषण करणे कठीण जाते, त्यामुळे ते लवकर विवाह करून जबाबदारी कमी करतात. हुंडा प्रथेचा परिणाम. लहान वयात विवाह केल्यास हुंड्याचा बोजा कमी होतो असे अनेक कुटुंबांना वाटते. त्याच्यानंतर तिसरं, लिंगभेद आणि शिक्षणाचा अभाव. मुलींना कमी महत्त्व दिले जाते, त्यामुळे त्यांचे लग्न लावून त्यांना जबाबदारीतून मुक्त करणे योग्य मानले जाते. शिक्षणाच्या संधीच्या अभावामुळे मुली स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर सुरक्षिततेची भीती. मुलींवरील वाढत्या अत्याचारांमुळे काही पालक इज्जत वाचवण्यासाठी लवकर लग्न लावून देतात. बालविवाहाचे परिणाम. नंबर 1, शारीरिक आणि मानसिक परिणाम. मुलींचे शरीर प्रसूतीसाठी तयार नसते, त्यामुळे गरोदरपणात अनेक जटिल समस्या निर्माण होतात. बालमातेचा मृत्यूदर जास्त असतो. अल्पवयीन विवाहामुळे मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिक्षण आणि आर्थिक परिणाम. मुलींचे शिक्षण अर्धवट राहते आणि त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता येत नाही. लहान वयात लावलेल्या लग्नामुळे पती आणि पत्नी दोघांनाही करिअरच्या संधी उपलब्ध होत नाहीत किंवा मिळत नाहीत. कुटुंब आणि समाजावर होणारा परिणाम. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढतात. मुलांमध्ये बालकामगार होण्याचा धोका वाढतो. आता भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कायदे काय पाहूया. नंबर 1, भारतातील कायदे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006. 18 वर्षाखालील मुली आणि 21 वर्षाखालील मुलांचा विवाह अवैध आहे. त्याच्यानंतर दुसरं, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा, पोस्को ॲक्ट 2012. बालविवाह प्रकरणात जबरदस्ती झाल्यास कठोर कारवाई केली जाते. त्याच्यानंतर तिसरा कायदा आहे हिंदू विवाह कायदा 1955. विवाहासाठी किमान वय ठरवलेले आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय कायदे काय. संयुक्त राष्ट्र बाल हक्क करार UNCRC. बालविवाह हा मुलांच्या हक्कांचे उल्लंघन मानला जातो. त्याच्यानंतर CEDAW कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन. महिलांवरील भेदभाव नष्ट करण्यासाठी कठोर उपाययोजना सुचवणारा जो करार आहे तो CEDAW. त्याच्यानंतर बालविवाह निर्मूलनासाठी उपाययोजना. नंबर 1, शिक्षणाचा प्रसार आणि जनजागृती. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिल्यास बालविवाहाचे प्रमाण कमी होते. बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या मोहिमा यासाठी उपयुक्त ठरतात. नंबर 2, आर्थिक मदत आणि योजनांचा विस्तार. कन्या सुमंगला योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजना लागू केल्याने पालकांना मदत मिळू शकते. तिसरं, कायद्याची अंमलबजावणी कडक करणे. बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच्यानंतर समाजातील दृष्टिकोन बदलणे. गाव पातळीवर महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनजागृती करावी. आता यशस्वी उदाहरणे आणि प्रयोग पाहूया. राजस्थान आणि हरियाणातील प्रयत्न. अनोखी शादी मोहिमेद्वारे 18 वर्षाखालील मुलींच्या लग्नाला प्रतिबंध घालण्यात आला. अपनी बेटी अपना धन योजना यामुळे अनेक गरीब कुटुंबांनी मुलींना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कन्या विवाह योजना. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
परंतु विवाह 18 वर्षानंतरच करण्याची अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. समारोप. बालविवाह हा केवळ एका देशापुरता मर्यादित प्रश्न नाही, तर तो जागतिक स्तरावर सामाजिक विकासाला अडथळा आणणारा महत्त्वाचा मुद्दा आहे. बालविवाह रोखण्यासाठी शिक्षण, जनजागृती, कठोर कायदे आणि समाजातील मानसिकता बदलणे आवश्यक आहे. जर मुलींना आणि मुलांना समानतेने वागवले आणि त्यांच्या शिक्षणास प्राधान्य दिले तर भविष्यात बालविवाह नष्ट होऊ शकतो. एक शिक्षित मुलगी संपूर्ण पिढीला शिक्षित करू शकते या उक्तीचा विचार करून समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा.